कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे आज आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हजारो वारकरी आज मोठ्या भक्तिमय वातावरणात नंदवाळ येथील विठू माऊलीकडे आले होते। कोल्हापूर शहर ते नंदवाळ मार्गावर वारकऱ्यांच्या दिंड्या आल्या होत्या। या दिंडीत विठ्ठल रुक्माई आणि संतांच्या वेशभूषेत वारकरी सामील झाले होते। पुईकडे येथील मैदानावर रिंगण सोहळा पार पडला। हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। माऊलीच्या अश्वाने 7 वेळा रिंगण पार केल्यानंतर पालखी नंदवाळकडे रवाना झाली। यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत आषाढी एकादशीचा आनंद लुटला। यावेळी विठ्ठलाच्या वेशभूषेत आलेल्या वारकऱ्यांनी बीपीएनशी संवाद साधला। नंदवाळ या ठिकाणी विठ्ठलांचा मेळा जमलेला आहे। आज आपल्यासोबत विठ्ठलांच्या वेशभूषेमध्ये काही भाविक या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया, नेमकं त्यांची या पाठीमागची भूमिका काय आहे। जय हरी विठ्ठल। आपण माऊलींच्या आज वेशभूषेमध्ये आहात आणि आज आपण पंढरपूरला देखील जाणार आहात। आपण विठ्ठलाकडे नेमकं काय मागणं मागणार आहात? विठ्ठलाकडे मागणं म्हणजे आमचं कोल्हापूर पूर्ण तीर्थक्षेत्र व्हावं आणि सगळ्यांना सुखी ठेवावं। यासोबत आपल्यासोबत ज्ञानेश्वर माऊली देखील आहेत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण बिघडत आहे आणि याला पर्याय म्हणजे धार्मिक सोहळा असेल किंवा धार्मिक पद्धती असतील, आपण नेमका येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार आहात? मी येणाऱ्या पिढीला असं म्हणेल की राजकारणात न पडता तुम्ही अध्यात्माकडे वळा। अध्यात्मच तुम्हाला सगळं काही ठीक करेल। या ठिकाणी मुक्ताई देखील आहेत। सध्या महिलांच्या वरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहेत। आपण विठ्ठलाकडे काय मागणं मागणार? मी विठ्ठलाला एवढंच म्हणेन की प्रत्येक स्त्री ही एक स्वतः एक शक्ती आहे। तिनं ती स्वतःतली जागवली पाहिजे शक्ती, ती स्वतःच एक शक्ती आहे। धन्यवाद। या ठिकाणी अगदी विठ्ठलाच्या मुक्ताईच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी भाविक अवतरलेले होते। त्यांनी बीपीएनशी बातचीत केलेली आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।